दिनांक 7 जुलैला रात्रीच्या सुमारास गुजरात पासिंग असलेली 8 ते 10 वाहने अवैधरित्या दारूची वाहतूक सिल्वासा येथून मवापूर नवसारी येथे मुंबई आग्रा महामार्गाने जाणार असल्याची प्राथमिक माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना प्राप्त झाल्याने भरारी पथक आणि ब विभाग राज्य उत्पादन शुल्क यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंट, द्वारका आणि आडगाव या ठिकाणी सापळा लावून ग्रे कलरची क्रेटा गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर गाडी शहरात न थांबता औरंगाबाद रोडनं निफाड दिशेला भरधाव वेगात निघून गेली। राज्य उत्पादन शुल्क यांनी नमूद संशयित वाहनाबाबत नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण यांना कळविल्यानं त्यांनी लासलगाव मोबाईल वाहनास संपर्क करून सदरच्या क्रेटा गाडीचा पाठलाग करण्याकामी मदत करा असं कळविलं। त्यावरून लासलगाव पोलीस ठाण्याकडील 2 अंमलदार हे रेल्वे फाटक लासलगाव येथे नाकाबंदी करून सदर गाडीस थांबविण्याचा प्रयत्न केला असता क्रेटा वाहनावरील चालकानं त्याच्या गाडीचा वेग वाढवून ते भरधाव वेगात चांदवड बाजूकडे निघून गेले। त्यावेळेस तेथे रेल्वे फाटकाच्या पुढे नाकाबंदीसाठी उभे असलेले लासलगाव पोलीस ठाण्याकडील अंमलदार हे राज्य उत्पादन शुल्क वाहनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह त्यांच्या वाहनात बसून चांदवड बाजूकडे क्रेटा गाडीचा पाठलाग करत असताना हर्नूल येथील बंद टोलनाक्याजवळ हर्नूल गावच्या शिवारात क्रेटा कारला राज्य उत्पादन शुल्क आणि लासलगाव पोलीस ठाण्याकडील अंमलदारांनी थांबविण्याचा प्रयत्न करत असताना सदर क्रेटा कारच्या चालकानं जाणीवपूर्वक जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं शासकीय वाहनात जोरदार ठोस मारून पसार झाला। सदर घटनेत राज्य उत्पादन शुल्काकडील स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या बाजूला पलटी झाल्यानं राज्य उत्पादन शुल्काकडील वाहन चालक हे मयत झाले होते। तसेच त्यांच्यासोबत असलेले कर्मचारी आणि लासलगाव पोलीस ठाण्याकडील 2 अंमलदार यांना गंभीर मार लागल्यानं ते उपचार घेत आहेत। सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी गंभीर दखल घेऊन काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाचा शोध घेण्याकामी सूचना देऊन पथकं रवानी केली। त्यानुसार गुन्ह्यात वापरलेली क्रेटा गाडीचा चालक देवीश कांतीलाल चिंचवाडा हा न्यायालयामध्ये हजर झालाय। त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यानं दिलेल्या माहितीवरून सिल्वासा येथून 8 ते 10 वाहने अवैधरित्या दारू वाहतूक करतात। त्यापैकी एक वाहन हे संशयित इसम अशफाक अली मोहम्मद शेख हा घेऊन जात असल्यानं त्यास आणि त्याच्याकडील अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेली क्रेटा गाडी पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आली आहे। सदर इसम हे एकत्रितरित्या अवैध दारू वाहतूक करत असल्यानं त्यांनी कट रचून गुन्हा केल्याचं निष्पन्न झाल्यानं त्यांना वाढीव कलम लावण्यात आलेत। खूप प्राथमिक हे आहे, परंतु आता ज्या 2 गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत त्यामध्ये जे तपासामध्ये निष्पन्न झालेल्या आहे त्यामध्ये जी गाडी जप्त केलेली आहे ज्याच्यामध्ये माल होता आणि ज्या गाडीनी हे ज्या ड्रायव्हर्सने हे कृत्य केलेलं आहे त्याच्यासोबत एक गाडी होती जी आम्ही समजतो की ती प्रोटेक्शनसाठी अशी गाडी होती। जी दुसरी गाडी आम्ही जप्त केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये एक बुटलेगरचा जावई आम्ही अटक केलेला आहे। त्या बुटलेगरचं नाव वारंवार तपासात येत होतं की याच्याकडे माल जाणार होता, जावई आम्ही अटक केलेला आहे। तो त्या रात्री गाडीमध्ये होता, मात्र तो सांगतो की गाडीमध्ये म्हणजे त्यांचा जो माल होता तो दुसऱ्या गाडीमध्ये होता। तर आपल्याकडे जे गाड्या 2 सापडलेल्या आहेत, एक गाडी आहे जी सोबत होती आणि एक गाडी आहे जिच्यामध्ये माल होता। तर अशा एका गाडीमध्ये जर का माल असेल तर त्याच्यासोबत एक गाडी खाली गाडी असणार आहे जी प्रोटेक्शन देत होती असं आतापर्यंतच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। या व्यतिरिक्त आम्हाला आणखी 2-3 गाड्या रेकॉर्डर आलेल्या आहेत, त्याचाही आमचा शोध गुजरातमध्ये सुरू आहे। सदरचा अवैध दारूमाल हा कुणाकडून आणि कोठून आणला आणि त्यांच्या मागील मुख्य सूत्रधार तसेच अवैध दारू वाहतूक करणारे आणि इतर चालक आणि वाहनांचा तपास चालू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे।